गुड मॉर्निंग सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील तुमच्यासाठी घेऊन आलोय थेरी ऑफ स्ट्रक्चरचा पूर्णपणे अकॉर्डिंग टू MPSC. आपण इथे YouTube वर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये तो कोर्स कंप्लीट करणार आहे. सिमिलर कोर्स जर तुम्हाला मित्रांनो लाईव्ह फॉर्मॅट मध्ये अटेंड करायचा असेल, तुमचे डाऊट लाईव्ह क्लिअर करायचे असतील, तर आपली वेबसाईट आहे apeengineering.graphie.com. याच्यावर व्हिजिट करा. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. विदाउट वेस्टिंग टाइम आज आपण थोडीशी लेवल अप करणार आहे आणि लेवल अप करण्यासाठी आपल्याकडे सेम आपण करतो काय, कोणता टॉपिक आपला सध्या चालू आहे, फिक्स अँड मुवमेंट फाइंड आउट करा बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. फिक्स अँड मुवमेंट फाइंड आउट करा बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. आणि त्यातल्या त्यात आपण मागच्या वेळेस बेसिक न्यूमरिकल घेतलं, जे की स्टँडर्ड केसचं प्रूफ होतं. सेम वे मध्ये आपल्याला 8 ते 10 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, तो पण थोडीशी लेवल अप करून. लेवल अप इन द सेन्स कॅल्क्युलेशन वाढतील. प्रोसिजर तुम्हाला मी जी लिहून दिली आहे तीच प्रोसिजर फॉलो करायची. अजूनही कोणी आपल्या थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स डाउनलोड केल्या नसतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो. तिथे तुम्हाला त्या नोट्स भेटतील. आणि आपल्या कोर्सला एनरोल करा, जो की फ्री आहे. तुम्हाला लाईव्ह अटेंड करता येईल. त्या कोर्समध्ये सुद्धा नोट्स आहे, त्या प्रिंट काढा. लेक्चर बघत असताना नोट्स आणि कॅल्क्युलेटर समोर ठेवा आणि मगच लेक्चर अटेंड करा. लक्ष द्या. आता आपल्याला कॅल्क्युलेट फिक्स अँड मुवमेंट बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल. मी तुम्हाला मागेच सांगितलं की अंटिल अँड अनलेस ते जोपर्यंत आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल नाव वापरत नाही तोपर्यंत आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपलनी क्वेश्चन सॉल्व्ह करायचा नाहीये. त्याच्यानंतर फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, ड्रॉ दी बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आपल्याला बेंडिंग मुवमेंट डायग्राम पण ड्रॉ करायला लावले आणि आपल्याला हा बीम दिलेला इथे. मग बघा, आता गिवन डेटा आपल्याला सेपरेट काढायची गरज नाही. आपल्याला ऑलरेडी त्यांनी बीम दिलेला आहे. आता फक्त आपल्याला फिक्स अँड मुवमेंट काढायचे. मग आपली पहिली प्रोसिजर काय असणार आहे, दिलेल्या बीमला सिम्पली सपोर्टेड बीम कन्सिडर करणं आणि त्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करणं. ओके, तुमच्याकडे नोट्स असतील तिथे तुम्हाला पहिली स्टेप दिसेल, दिलेल्या बीमला सिम्पली सपोर्टेड कन्सिडर करणं आणि त्याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करणं. लक्ष द्या. आता बघा, फर्स्ट स्टेप मी काय लिहितो, कन्सिडर. एकच मिनिट मित्रांनो. consider beam as a simply supported and draw बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, म्यू डायग्राम. काल तुम्हाला सांगितलं. मग आता दिलेल्या बीमला आपल्याला सिम्पली सपोर्टेड कन्सिडर करायचंय आणि सिम्पली सपोर्टेड कन्सिडर केल्यानंतर त्याची आपल्याला काय काढायची, बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची. तुम्ही म्हणणार सर मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही असं काही डायग्राम ड्रॉ केली नव्हती, डायरेक्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केली होती. तर हो, मागच्या याच्यात आपण डायरेक्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केली होती, कारण की तो सिंपल सिमेट्रिकल लोडिंग होती. आणि त्या सिमेट्रिकलची लोडिंग तुमची प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला कळून जातं की सिमेट्रिकल लोडिंग असेल आणि UDL असेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी येते. पण आता इथे आपली सिमेट्रिकल लोडिंग नाहीये. इथे आपल्याला त्यांनी 2 लोड दिलेले, त्याच्यामुळे आपल्याला रिएक्शन्स फाइंड आउट करायला लागतील आणि अंडर दी पॉइंट लोड आपल्याला बेंडिंग मुवमेंट काढावं लागेल. आणि एक सूत्र तुम्हाला माहिती आहे की सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड एंडला बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू ऑलवेज काय असते, MPSC वाले 2023, सिम्पली सपोर्टेड एंडला बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू काय असते, ऑलवेज 0. बरोबर बोलताय. मग आता इथं लक्ष द्या, इथे तर मुवमेंट 0 आहे, ए आणि बी ला 0 आहे. आपल्याला 20च्या अंडर आणि 30च्या अंडर काढायची. पण ते काढण्यासाठी आपल्याला रिएक्शन्स पहिले फाइंड आउट करावं लागतील. मग रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे काय प्रोसिजर आहे, डायरेक्ट नाही, डायरेक्ट नाही. आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशन यूज करावं लागेल. काय करावं लागेल, इक्विलिब्रियम कंडिशन. मी इथं लिहितो, फाइंड आउट रिएक्शन्स बाय युजिंग इक्विलिब्रियम कंडिशन्स. मग इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करून आपल्याला काय करायचंय, रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. माझ्याकडे पहिली इक्विलिब्रियम कंडिशन काय,
समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय असतो तुम्हाला आधीच सांगितलंय, बेसिक जेव्हा शिकलो आपण तेव्हा. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. बघा, सम आणि अल्जेब्रिक सम याच्यामध्ये डिफरन्स आहे, जो की मी तुम्हाला सांगितलाय. मग आता वरती जाणारे जर पॉझिटिव्ह घेतले तर RA प्लस RB इज इक्वल टू, टोटल डाऊनवर्डची टोटल करा, 50 किलो न्यूटन. हे झालं तुमचं एक इक्वेशन. आणि बी दुसरी कंडिशन, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए. कोणत्या तरी एका एंडला तुम्हाला मुवमेंट घ्यायची आहे. जिथे मुवमेंट घ्यायची आहे तिथे तुम्हाला स्वतः उभं राहायचंय मित्रांनो, स्वतः कष्ट करायचे, तिथं उभं राहायचंय आणि राईट साईडला बघायचंय. मग मी ज्या पॉइंटला उभोय त्या पॉइंटला मला परपेंडिक्युलर डिस्टन्स भेटतच नाही, म्हणजे माझी बेंडिंग मुवमेंटची कन्सेप्ट आहे, मुवमेंटची जी डेफिनेशन आहे ती फॉलोच होत नाही. आणि माझ्या बॉडी मधून जाणारे फोर्सेस असे 0 असतात, त्यांना परपेंडिक्युलर डिस्टन्स नसतं. मग आता उरला काय, 20x2. आता राईट साईडला बघतोय क्लॉकवाईज मी निगेटिव्ह घेणार, राईट साईडला क्लॉकवाईज निगेटिव्ह घेणार. तुम्हाला मी कोणत्याही प्रकारचं कंपल्शन करत नाही. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने पहिले सांगितलंय, तुमचं प्लेग्राऊंड आहे, सुरुवातीला ठरवायचं की माझे रूल काय असतील, तेच एंडला फॉलो करायचे. पण हे माझे ऑलवेज तसेच असतात. राईट साईडला बघताना मी क्लॉकवाईज निगेटिव्ह घेतो. मग -20x2 -30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 5 प्लस RB इंटू 5 आणि 2 7, RB इंटू 7 इज इक्वल टू 0. मग इथून तुम्हाला RB ची व्हॅल्यू भेटेल. मग RB ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटर समोर ठेवा मित्रांनो, लेक्चरला बसताना कॅल्सी सोबत ठेवा. बघा, कॅल्क्युलेट करा, सोपं आहे. 20 दुने 40, 3 5 15, म्हणजे 190 येईल ते. आय थिंक 30 गुणिले 5 डिवायडेड बाय 7. तुमचं उत्तर 27.14 आलंय का चेक करा. 27.14 चेक करा. 27.14 किलो न्यूटन. आता RB आल्यानंतर तो याच्यात टाकायचा आणि RA काढून घ्यायचा. 50 मायनस 27.14 म्हणजे तुमचा RA ची व्हॅल्यू किती आली चेक करा. 24 पॉइंट समथिंग येईल. आलेल्या उत्तरातून तुम्ही 50 वजा करू शकता टाइम वाचवण्यासाठी. 22 आली, 22.85 22.85 किलो न्यूटन. RA आणि RB आल्यानंतर मी आता याची बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढू शकतो, कारण की माझ्याकडे RA आलेला आहे 22.85 आणि RB आलेला आहे 27.14. 27.14. मग आता मला BMD ड्रॉ करायची. BMD साठी मी काय करेल, एक 0-0 वाली लाईन ड्रॉ करेल. याचा अर्थ सिम्पली सपोर्टेड एंडला माझी मुवमेंटची व्हॅल्यू काय 0. आता मी याला समजा C पॉइंट म्हटलं आणि याला D पॉइंट म्हटलं, तर इथे तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन लिहितो. तसे कॅल्क्युलेशन लिहायची गरज नाही. मुवमेंट ऍट C लेफ्ट साइड, मुवमेंट ऍट C लेफ्ट साइड. बघा, C ला लेफ्ट साइडला मुवमेंट काय येईल, लेफ्ट साइडला बघताना क्लॉकवाईज पॉझिटिव्ह 22.85 गुणिले 2, 22.85 गुणिले 2 किती आलं चेक करा. 45.7 आलं का चेक करा. 45.7 आलं का चेक करा. किलो न्यूटन डॉट मीटर. म्हणजे ही माझी मुवमेंट ऍट C आली, मुवमेंट ऍट C आली, बरोबर. RA तुमचा 22.85, त्याला गुणिले 2 केलं. त्याच्यानंतर मुवमेंट ऍट D, मुवमेंट ऍट D राईट साइड. ओके, म्हणजे D ला उभा राईटला बघा. आता राईट साइडला अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह असतात, कारण की राईट साइडला क्लॉकवाईज मी काय घेतलंय, निगेटिव्ह घेतलंय म्हणून. आता लक्ष द्या, 27.14 इंटू डिस्टन्स किती आहे माझ्याकडे 2. देन तुमचा आन्सर किती आला चेक करा. 27.14 इंटू 2 54.28 आलं का चेक करा. 54.28 किलो न्यूटन डॉट मीटर. म्हणजे तुमच्याकडे मुवमेंट ऍट D आली, मुवमेंट ऍट C आली.
मग आता सी पॉइंटला मुवमेंट मार्क करून घ्यायची 45, ती समजा इथं माझी कुठेतरी आली 45.7 किलो न्यूटन मीटर, आणि डी पॉइंटला 54 आली म्हणजे ती 45च्या थोडीशी वरती येणार 54.28 किलो न्यूटन मीटर, आणि ए आणि बी ला माझी मुवमेंटची व्हॅल्यू 0 आहे. आता बघा लक्षात द्या, इथे पॉइंट लोड असल्यामुळे माझा फर्स्ट डिग्री कर्व येईल म्हणजे स्ट्रेट लाईन येईल, त्याच्यामुळे स्ट्रेट लाईननी तुम्हाला जॉईंट करून घ्यायचे पॉइंट. स्ट्रेट लाईन आली पाहिजे, ही माझी आली बी एम डी इन किलो न्यूटन डॉट मीटर. ओके, कळालं का? लक्ष द्या. डायग्राम कळाली का? मला लक्ष द्या. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का मला सांगा. अजून मी थेरी ऑफ स्ट्रक्चरला हातने लावलंय, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मेकॅनिक्सचं बेसिक आहे. तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची होती, मी इथे सिम्पली सपोर्टेड बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केली. कळालं का मला सांगा? जर हे तुम्हाला कळालं असेल तर आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, तुमच्या नोट्स मध्ये नेक्स्ट स्टेप काय, ही झाली आपली म्यू डायग्राम. यालाच आपण काय नाव देतो? म्यू डायग्राम नाव देतो. याला काय म्हणतो आपण? म्यू डायग्राम म्हणतो. आता नेक्स्ट जेव्हा माझी म्यू डायग्राम येते त्याच्यानंतर माझी स्टेप मध्ये काय दिलेली, तुम्हाला स्टेप मध्ये मेथड्स काय दिलेले आहे, नेक्स्ट स्टेप काय दिलेली, तर आलेल्या म्यू डायग्रामचा एरिया काढायचा आणि सीजी काढायचा आहे. काय करायचंय मला सांगा? एरिया काढायचा आणि सीजी काढायचंय. मग आता ही अनसिमेट्रिकल फिगर आहे, मग जेव्हा अनसिमेट्रिकल फिगर असते तेव्हा आपण त्या फिगरला स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट करतो. मग तुम्ही म्हणणार सर स्टँडर्ड फिगर कोणती? तर स्टँडर्ड फिगर तुमची रेक्टँगल असू शकते, तुमची स्क्वेअर असू शकते, तुमची ट्रायंगल असू शकते. मग दिलेल्या फिगरला आपल्याला स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट करायचं. मग लक्ष द्या मी कसं करतो. आता फर्स्ट जो आहे तिथे मी सरळ लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर सेकंड मोठ्या ट्रायंगलला सरळ लाईन ड्रॉ केली, आणि इथे मी एक सरळ लाईन ड्रॉ केली. म्हणजे माझ्याकडे फर्स्ट फिगर आली, सेकंड आली, थर्ड आली आणि फोर्थ आली. 4 फिगर मध्ये मी याला डिवाइड केलं. कळतंय का मला सांगा? 4 याच्यात मी याला डिवाइड केलेले. कळालं का मला सांगा? आता जर मला या फिगरचा एरिया काढायचा असेल आणि याचा सीजी काढायचा असेल तर सीजी काढण्यासाठी मला कोणता तरी एक बेस पॉइंट ठरवावं लागेल. मग मी काय केलं, हा एक ही लाईन बेस ठरवली, ही लाईन बेस ठरवली. ओके, व्हाय. मग आता जे पण काही मी सीजीचे डिस्टन्स घेणार आहे ते ह्या व्हाय लाईन पासून घेणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड सपोर्ट पासून पहिल्या फिगरचा सेंटर, लेफ्ट हँड सपोर्ट पासून दुसऱ्या फिगरचा सेंटर, लेफ्ट हँड सपोर्ट पासून तिसऱ्या फिगरचा सेंटर, आणि लेफ्ट हँड सपोर्ट पासून चौथ्या फिगरचा सेंटर. कळालं का मला सांगा? एक्स आणि वाय. मला सीजी काढायचा आणि एरिया काढायचा. एकदम सिंपल आहे बघा, काहीच केलेलं नाही. अनसिमेट्रिकल फिगर होती, याला सिमेट्रिकल फिगर मध्ये, याला स्टँडर्ड फिगर मध्ये कन्वर्ट केलं. आता मला या फिगरचा स्टेप्स मध्ये काय दिलंय, तुम्हाला म्यू डायग्रामचा एरिया आणि सीजी काढायचा आहे. मग त्यासाठी मला कन्वर्ट करावं लागलं. आता याचा एरिया काढणार मी, सीजी काढणार. अतिशय सिंपल. आणि एरिया काढणं फार मोठं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. ट्रायंगलचा एरिया 1 बेस इंटू हाईट, रेक्टेंगलचा एरिया बी इंटू डी, आणि परत एकदा 2 ट्रायंगल आहे, सेम एरिया येणार आहे. सीजी पण तुम्हाला काढता येईल. अतिशय सोप्या पद्धतीने आपण काढून घेऊ. ओके, मग आता लक्ष द्या. आता आपल्याला सर्वात पहिले काय काढायचंय, आपल्याला काढायचंय एक्स एरिया काढायचंय. मग लक्ष द्या. आता आपण काय करणार, एरिया फाइंड आउट करणार. मग एरियासाठी मला सर्वात पहिले A1, आता बघा मी इथे काय करतो, A1 काढतो. A1 सांगा मला. आता पहिल्या फिगरचा एरिया काय येईल, 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजेच 1/2 इंटू, आता याचा बेस आणि हाईट तुम्हाला देऊन द्यावा लागेल मित्रांनो. आता लक्ष द्या, मी इथे बेस आणि हाईट तुम्हाला मार्क करून देतो. पहिल्याचा बेस किती आहे, 2 मीटर. 2 मीटर. इथून एवढा डिस्टन्स किती तुमच्याकडे, 3 मीटर. आणि इथून एवढा डिस्टन्स किती तुमच्याकडे, 2 मीटर. ओके, आता ही जी हाईट आहे पहिल्या फिगरची हाईट तुमची 45.7 आहे. त्याच्यानंतर चौथ्या फिगरची हाईट, 4th नंबरच्या फिगरची हाईट तुमच्याकडे 54.28 आहे. त्याच्यानंतर आता राहिली तुमची
दुसऱ्या फिगरची हाईट, कारण की तिसऱ्याची पण 45.7 येईल. बेस लाईन पासून वरती हाईट मोजतोय आपण, लक्ष द्या. पहिल्या फिगरची एवढी आली 45.7, जी माझी इथली मुवमेंट होती ती. तिसऱ्याची पण सेम आली, चौथ्याची माझी इथली मुवमेंट आली. आता मला दुसऱ्याची काढायची. मग दुसऱ्याची कशी काढायची? 54.28 वजा 45.7 म्हणजे मला दुसऱ्या फिगरची इथे हाईट भेटणार आहे. कॅल्क्युलेट करा. या दोघं हाईट मधून मोठ्यातून छोटी मायनस करायची, म्हणजे मला दुसऱ्या फिगरची हाईट येईल. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये. सिंपल मॅथमॅटिक यूज करायचंय. 45.7 किती आलं? 8.58. म्हणजे दुसऱ्या फिगरची हाईट तुमची 8.58 आली बघा. 8.58. ओके, सगळ्या हाईट आल्या. मग आता पहिल्या फिगरचा बेस किती आहे? 2 मीटर. लक्ष द्या इकडे. पहिल्या फिगरचा बेस किती तुमच्याकडे? 2 मीटर इंटू पहिल्या फिगरची हाईट किती आहे? 45.7. करा कॅल्क्युलेट. A1 किती आला तुमचा? करा कॅल्क्युलेट. A1 किती आला? तुम्ही पण करा, मी पण करतो पटकन, फास्ट. 45.7 आला का चेक करा. A1 तुमचा 45.7 आला का चेक करा. 45.7 एरियाचं युनिट मी तुम्हाला सांगितलंय किलोन्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आता तुम्हाला x1 काढायचंय. मग सांगा आता पहिल्या फिगरचा सेंटर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. मग आता मला सांगा, हा ट्रायंगल आहे, याचा थिटाच्या साइडनी सेंटर तुमचा काय येईल? x1 2/3 बी येईल ना. 2/3 इंटू बेस, कारण की 90 डिग्रीच्या साइडनी b/3 वर येतो. मग इकडून किती येईल? 2/3 बी म्हणजे 2/3 इंटू बेस किती तुमच्याकडे? 2 मीटर. देन युअर आन्सर विल बी, सांगा तुमचा आन्सर किती आलं? 2/3 इंटू 2 1.33 आलं का चेक करा. 1.33 आलं का चेक करा. 1.33 मीटर. हा झाला तुमचा x1. A1 आणि x1 झाल्यानंतर A2 आणि x2 आपल्याला फाइंड आउट करायचं. मग A2 परत एकदा कोणता शेप आहे? ट्रायंग्युलर शेप आहे, म्हणजे 1/2 बेस इंटू हाईट येणार. मग बघा, मी बेसिक लिहून देतोय मित्रांनो. भरपूर जणांना हे येत असेल, ज्याला नसेल येत त्याच्यासाठी आपलं आहे. प्रत्येकच मुलाला बेसिक क्लिअर असतं असं नाहीये. बेस 3 आला आणि हाईट तुमची किती आली? 8.58. 8.58 म्हणजे A2 किती आला मला पटकन सांगा, फास्ट. A2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. A2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा तुमची. 12.84 आली का चेक करा. 12.87 येते. A2 ची व्हॅल्यू चेक करा. 12.87. त्याच्यानंतर x2 फाइंड आउट करायचा. आता लक्ष द्या, x2 म्हणजे काय? या दुसऱ्या फिगरचा सेंटर आहे, पण माझ्या बेस लाईन पासून दुसऱ्या फिगरचा सेंटर. मग दुसऱ्या फिगरचा सेंटर बेस लाईन पासून किती? पहिले 2 ऍड करावं लागेल आणि नंतर 2/3 बेस करावं लागेल, म्हणजे 2 प्लस 2/3 इंटू बी म्हणजे काय येईल? 2 प्लस 2/3 इंटू बेस किती? या दुसऱ्या फिगरचा 3 आहे. म्हणजे तुमचा आन्सर किती आलं x2 चा चेक करा. 4 मीटर येतंय का चेक करा. x2 चा आन्सर 4 मीटर येतंय का? परफेक्ट, बरोबर चाललंय, 4 मीटर. त्याच्यानंतर A3. आता A3 कोणती आहे? रेक्टँगल फिगर आहे, म्हणजे b इंटू डी. मग b काय याचा? 3 आणि d काय याचा? 45.7. 45.7 म्हणजे A3 तुमचं काय आलं सांगा. A3 तुमचं काय आलं? 3 इंटू 45.7 137.1. 137.1 किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. बरोबर आलं का सांगा? 137.1. ओके. त्याच्यानंतर x3. मग आता सांगा, तिसऱ्या फिगरचा सेंटर इथे कुठेतरी येईल. तिसऱ्या फिगरचा सेंटर इथे कुठेतरी येईल मध्यभागी, पण तो आपल्याला बेस पासून घ्यायचा आहे. x3. मग बेस पासून किती येईल? 2 प्लस b/2.
2 प्लस बी बाय 2 म्हणजेच 2 प्लस बी किती आहे तिसऱ्या फिगरचा 3 डिवायडेड बाय 2 म्हणजे तुमचं 2 प्लस 1.5 3.5 मीटर येतंय का चेक करा. 3.5 मीटर येतंय का चेक करा. x3 तुमचा 3.5 मीटर येतोय का चेक करा. बरोबर. त्याच्यानंतर आता लास्टला उरला काय मित्रांनो आपल्याकडे, लास्टला आपला काय उरला, लास्टला A4 उरला. मग A4 इज इक्वल टू परत एकदा ट्रायंगल आला म्हणजे 1/2 बेस इंटू हाईट म्हणजेच 1/2 बेस किती आहे 2 मीटर आणि हाईट किती तुमची 57.28 सॉरी 54.28 एडी 54.28 कुठे गेली ती हाईट बघा 54.28 म्हणजे A4 चं उत्तर तुमचं किती आलं चेक करा. A4 चं उत्तर किती आलं चेक करा. 54.28 सेम उत्तर येतं A4 चं चेक करा. 54.28 किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. हे दोन कॅन्सल झाले. आता मला x4 फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. या चौथ्या फिगरचा मला सेंटर घ्यायचंय. लक्ष द्या, चौथ्या फिगरचा मला काय घ्यायचंय सेंटर घ्यायचंय पण बेस लाईन पासून घ्यायचंय. मग आता काय येईल हा 2 मीटर ऍड होईल हा 3 मीटर ऍड होईल आणि चौथ्या फिगरच्या 90 डिग्रीची साइड आहे म्हणजे b/3 आपलं उत्तर येतं. म्हणजे मी इथं लिहितो 2 + 3 + b/3 कळतंय का बघा. 2 + 3 + b/3 कळतंय का सांगा मला. एकदम सोपं आहे. इयत्ता 10वीचं मॅथमॅटिक्स आहे. 2 + 3 + b/3. मग आता b किती तुमच्याकडे 2 आहे ना. मग 2 + 3 + 2/3 म्हणजे x4 तुमचा किती आला चेक करा. x4 तुमचा किती आला चेक करा. 3 आणि 2 5 आणि ते आन्सर 0.67 येतं कदाचित. चेक करा. 2/3 + 2 + 3 5.67 आला का तुमचा x4 चेक करा. 5.67. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपण दिलेल्या म्यू डायग्रामचा एरिया आणि सीजी आपण कॅल्क्युलेट करून घेतला. पण आपल्याला जो लागणार आहे हा इंडिव्हिज्युअल फिगरचा सीजी आला. हा इंडिव्हिज्युअल फिगरचा सीजी आला म्हणजे पहिल्याचा इंडिव्हिज्युअल सीजी, दुसऱ्याचा इंडिव्हिज्युअल, तिसऱ्याचा इंडिव्हिज्युअल, चौथ्याचा इंडिव्हिज्युअल. पण कंबाईन सीजी काढण्यासाठी आपल्याला काय करतो आपण बोला. मॅकॅनिक्स मॉस डिग्री फर्स्ट इयर, डिप्लोमा फर्स्ट इयर, सेकंड इयर सांगा पटकन. आता आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतोय तर ह्या बेसिक आपल्या क्लिअर पाहिजे. आपला सिंगल फिगरचा सीजी आलेला आहे. आपल्याला कंबाईन फिगरचा सीजी काढायचा असेल तर आपण काय करतो A1Y1 + A2Y2 + A3Y3 किंवा A1X1 + A2X2 + A3X3 असं करतो ना डिवायडेड बाय समेशन ऑफ A. सेम आपल्याला आता असंच करायचंय आणि एरिया जो काढायचा आपल्याला तो टोटल एरिया घ्यायचा A1 + A2 + A3. एवढं सिंपल आहे. एरिया आपल्याला टोटल घ्यायचा आहे. मग चेक करा आपल्याला जर टोटल एरिया म्हणजे A इज इक्वल टू A1 + A2 + A3 + A4 म्हणजे A तुमचा किती आला. सगळ्या A ची टोटल करायची. मग करा सगळ्या A ची टोटल करा. 45.7 + 12.87 + 137.1 + 54.28 249.95 आली का सांगा. 249.95 249.95 चेक करा. 249.95 किलो न्यूटन डॉट मीटर स्क्वेअर. हा आला आपला फायनली जो की आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये यूज करायचा आहे. फर्स्ट प्रिन्सिपल मध्ये आपल्याला कोणता तरी एकच यूज करायचा आहे. कोणता तरी एक म्हणजे टोटल ए यूज करायचा आहे. आता उरला आपला कंबाईन सीजी, पूर्ण डायग्रामचा सीजी. इथपर्यंत कळालं का मला सांगा. इथपर्यंत जर कळालं असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. किंवा काही डाऊट असेल की सर हे नाही समजलं, हे कुठून आणलं तुम्ही, ते नवीन आणलं का, हे काय केलं, तर याच्यासाठी सुद्धा कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल. ओके. सांगा कळालं का मला सांगा. कळालं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि सर्वात महत्वाचं कळालं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या. शेअर करा आपली व्हिडिओ. ओके. स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. आता मला काय करायचंय, मला एक्स बार फाइंड आउट करायचंय. काय करायचंय एक्स बार फाइंड आउट करायचं. मी क्वेश्चन आता इरेज करतो, क्वेश्चनची मला गरज नाही.
अजून मी फर्स्ट प्रिन्सिपल यूज केलाच नाही, अजून मी रॉ मटेरियल कॅल्क्युलेट करतोय, रॉ डाटा कॅल्क्युलेट करतोय. लक्ष द्या. आता आपल्याला काय काढायचं आहे, एक्स बार काढायचा आहे. मग एक्स बारचा तुमच्याकडे फॉर्म्युला काय, A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 प्लस A4 x4 डिवायडेड बाय समेशन ऑफ ए. मग एक्स बार A1 किती तुमचा 45.7 इंटू x1 किती आहे 1.33 प्लस A2 किती तुमचा 12.87 इंटू x2 किती आहे 4 प्लस A3 किती तुमच्याकडे 137.1 इंटू x3 किती आहे 3.5 प्लस तुमच्याकडे A4 किती आहे 54.28 इंटू x4 किती आहे 5.67 होल डिवायडेड बाय समेशन ऑफ ए तुमचा इतक्यात किती आला 249.95. मग याच्यातून मला एक्स बार सांगा, करा पटकन कॅल्क्युलेट. एक्स बार किती आला चेक करा, एक्स बार किती आला कमेंट करा पटकन फास्ट. एक्स बार तुम्ही पण करा मी पण करतो. एक्स बार किती आला 3.599 आला का चेक करा. एक्स बार तुमचा 3.599 आला का चेक करा. 3.599. मग एक चेक करून घ्या तुम्ही मित्रांनो, तोच येणार तुमचा. त्याच्यानंतर एकदा एक्स बार झाला का आपली थर्ड स्टेप यूज फर्स्ट प्रिन्सिपल. यूज फर्स्ट प्रिन्सिपल. मग फर्स्ट प्रिन्सिपल आपण विसरतोय का, नाही विसरते. पाठच करायचं आहे मित्रांनो. तर आणि तरच आपल्याला 8 ते 10 मार्क भेटतील. आता हा लेवल अप म्हणजे याच्यात कॅल्क्युलेशन जास्त आहे, 10 मार्काला सुद्धा येऊ शकतो किंवा क्वेश्चन 1 मध्ये सुद्धा येऊ शकतो तो 8 मार्काला. तर फर्स्ट प्रिन्सिपल काय आपला सांगा, MA प्लस MB इज इक्वल टू मायनस 2A अपॉन L. पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन काय, MA प्लस 2MB इज इक्वल टू मायनस 6AX बार अपॉन L स्क्वेअर. विसरायचं नाहीये. ओके. मग आता पहिलं इक्वेशन मी इथे लिहितो, MA प्लस MB इज इक्वल टू मायनस 2A अपॉन L आणि MA प्लस 2MB इज इक्वल टू मायनस 6AX बार अपॉन L स्क्वेअर. मग आता पहिलं इक्वेशन मी मॉडिफाईड करायला घेतो. इथे मोठा A मोठा B मोठा B. मग MA प्लस MB इज इक्वल टू मायनस 2 इंटू A. आता एरिया तुमचा काय आलाय 249.95 249.95 डिवाइडेड बाय आपका L क्या है यहाँ पे, टोटल L किती आपला 2 आणि 3 5 आणि 2 7. टोटल L किती आहे 7 मीटर. मग चेक करा MA प्लस MB इज इक्वल टू, याचा आन्सर किती येतं सांगा. तुम्ही पण करा मी पण कॅल्क्युलेट करतो. 2 इंटू 249.95 डिवाइडेड बाय 7. 71.41 येतंय का चेक करा. 71.41 मायनस 71.41 याला इक्वेशन काय म्हणतो मी 1 म्हणतो. इक्वेशन 1. कळतंय का मला सांगा, तर मला थांबवा की सर आम्हाला डाऊट आहे. मी तुमच्या कमेंट्स पण बघतोय सोबतच. सांगा मला पटकन. जे लाईव्ह मुलं आहेत त्यांनी माईक ऑन करून बोलू शकतात. कळतंय का, किंवा लाईव्ह मुलांना चॅट ऑप्शन सुद्धा ओपन आहे, तिथे करून मला ओके सांगा की सर कळतंय बरोबर चालेल पुढे चला. काय एकदमच सोपं वाटतंय सर, पटापट करा. पटापट होणं शक्य नाही मित्रांनो. जरी सोपं असेल तरी सिली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी व्यवस्थित बघा, नंतर तुम्ही तुमचे न्यूमरिकल्स करू शकतात. मी आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस न्यूमरिकल दिले, त्याच्यात सुद्धा बेसिक टू प्रो लेवल आपण गेलेलो आहे. ते न्यूमरिकल सॉल्व्ह करा, त्याचा आन्सर मला पाठवा, मी चेक करून तुम्हाला सांगेन. नक्कीच सांगा मला. बरोबर आहे का, ठीक आहे. आता पहिलं इक्वेशन झाल्यानंतर मी सेकंड इक्वेशन घेतो. MA प्लस 2MB इज इक्वल टू मायनस 6 इंटू परत एकदा एरिया किती आहे 249.95 इंटू आता एक्स बार तुमचा किती आलाय 3.599 डिवाइडेड बाय लेंथचा स्क्वेअर म्हणजे 7चा
स्क्वेअर. मग आता मला सांगा तुमचा आन्सर किती आला, तुमचा आन्सर किती आला सांगा. आता याची आपल्याला गरज नाहीये, याची आपल्याला गरज नाही, याची पण गरज नाही डायग्रामची, ती नंतर आपल्याला काढता येईल परत. ती आपल्याला फक्त एरिया आणि एक्स बार काढण्यासाठीच गरजेची होती. मग आता याचा आन्सर किती आला सांगा. MA + 2MB म्हणजे सेकंड इक्वेशन तुमचं किती आलं, मायनस मध्ये येईल तुमचा आन्सर. -110.20 आलं का चेक करा. 6 × 2 49.95 × 3.599 डिवायडेड बाय 7 चा स्क्वेअर 110.15 -110.15 याला इक्वेशन 2 नाव देऊ. ओके. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर मित्रांनो तुमचे आले असेल तर 90% काम संपतं. नाऊ सॉल्व इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 बाय युजिंग कॅल्क्युलेटर. आपल्याला सिंपल कॅल्क्युलेटर यूज करायचे. कॅल्क्युलेटर मध्ये इक्वेशन मोड असेल मुलांनो जरा ऑड वाटतं मुलांनो. मित्रांनो कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेटर मध्ये इक्वेशन मोड असेल तुमचं, असं जुनं कॅल्सी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा इक्वेशन मोड असतो. तुमचं नवीन कॅल्सी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा इक्वेशन मोड असतो. आपल्याला इक्वेशन 2 अननोन सिलेक्ट करायचे, सरळ इक्वेशन 1 आणि 2 त्याच्यात पुट करायचा आणि फायनल आन्सर काढायचं. बघा जर जुनं कॅल्सी असेल तर मोड किती वेळेस दाबायचा, 1 2 3 वेळेस मोड दाबायचा. 1 सिलेक्ट करायचा, अननोन किती 2 सिलेक्ट करायचं. तुम्हाला A1 ची व्हॅल्यू विचारते, मग A1 ची व्हॅल्यू किती, MA ची 1, A2 ची किती आहे 1 आणि C1 ची किती आहे -71.41. त्याच्यानंतर A2 ची किती आहे 1, B2 ची किती आहे 2 आणि C2 ची किती आहे -110.15. तुमचा आन्सर MA चं -32.67 आलं का चेक करा. -32.67 आणि MB चा आन्सर -38.78. बघा MA चं तुमचा आन्सर आलं. युअर MA विल बी म्हणजे तो फिक्स एंड मोमेंट असेल -32.67 आणि तुमचा MB आला -38.74. आता इथे लिहायचं नोट मध्ये की निगेटिव्ह साइन इंडिकेट हॉगिंग मूवमेंट. निगेटिव्ह साइन इंडिकेट हॉगिंग मूवमेंट. आणि तुमच्या फायनल आन्सर काय आलेलं आहे, MA + MB तुमचा काय आलाय, MA + MB तुमचा आलेला आहे. MA + MB नाही, MA आणि MB तुमचा आलेला आहे म्हणजे फिक्स्ड मोमेंट आली आहे. MA ची -32.67 आणि MB ची -38.74 आली का चेक करा. आता ही व्हॅल्यू आली असेल मित्रांनो तर आपल्याला बेंडिंग मुवमेंट डायग्राम त्यांनी ड्रॉ करायला लावली, तर आपण सुपर इम्पोज करू. सिम्पली सपोर्टेड तर ऑलरेडी आपण काढलेली आहे, तर आता सुपर इम्पोज साठी ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. इथं लिहून घेतो मी कुठेतरी 45.7 आणि 54.28 जस्ट पुसतोय आपण म्हणून. मुवमेंट ऍट सी आणि मुवमेंट ऍट डी. मुवमेंट ऍट सी कमी आली, मुवमेंट ऍट डी जास्त आली. आता आपल्याला बेंडिंग मुवमेंट डायग्राम लास्टला त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे 4 त्याच्यात ड्रॉ BMD. मग BMD ड्रॉ करण्यासाठी 0 0 वाली लाईन ड्रॉ करा. तुमच्या सी पॉइंटला तुमची व्हॅल्यू आली होती 45.7, इकडे तुमची आली होती 54.28. ओके. आता ही व्हॅल्यू आली असेल तर तुमच्या लाईन्स ड्रॉ करा. फर्स्ट डिग्री लाईन येणार आहे मित्रांनो, कारण की पॉइंट लोड असल्यामुळे स्ट्रेट लाईन येते आणि स्ट्रेट लाईनची डिग्री किती असते, फर्स्ट डिग्री. पॅराबोलाची किती असते, सेकंड डिग्री. लिहायची गरज नाही तशी, पण तरी एक्स्ट्रा डिटेलिंग करण्यासाठी. ओके.
मग आता बघा MA किती आहे 32.67, म्हणजे मी इथं 32.67 ला A पॉइंटला मार्क करतो. 32 म्हणजे थोडीशी खाली येईल, अजून खाली येऊ बघा. ही विथ स्केल नाही बरं का पोरांनो डायग्राम, म्हणजे पट्टी घेणार, पेन्सिल घेणार आणि 1 मीटर 2 मीटर 4 मीटर स्केल मध्ये कन्वर्ट करणार, 45 ला 4.5 करणार. इकडं असं एवढं काही करायची गरज नाही. टू द स्केल SFD BMD नसते. उगाच टाइम वेस्ट नका करू. फक्त 40 आणि 50 मध्ये फरक दिसला पाहिजे, एवढं त्यांचं एक्सपेक्टेशन असतं. कोणी तुम्हाला सांगत असेल याला स्केल मध्ये कन्वर्ट करा, मित्रा त्यांनी पण स्केल मध्ये कन्वर्ट केले असेल आणि उगाच टाइम वेस्ट केला असेल. याला टाइम वेस्ट करायची गरजच नाही. तुम्हाला फक्त 54 आणि 45 मध्ये फरक दाखवता आला पाहिजे, एवढंच. आणि त्याचा शेप फर्स्ट डिग्री आहे, सेकंड डिग्री आहे, स्ट्रेट लाईन आहे, पॅराबोला आहे का थर्ड डिग्री कर्व आहे, ते दाखवता आलं पाहिजे. आता पहिली 32 आहे, मग 32 मी इथे ड्रॉ केली 32.67 आणि तिला स्ट्रेट जॉईंट करून घेतलं. त्याच्यानंतर सेकंड माझी 38 आहे, म्हणजे 38 मी जरा वरती ड्रॉ करतो, पण ती 45च्या खालीच आली पाहिजे, 45च्या खालीच आली पाहिजे, म्हणजे इथं 38.74. फक्त असं तुम्हाला माप घ्यायचंय की जरा 32 आणि 38 मध्ये तुमचा फरक पण दिसला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ती 45च्या खाली पण आली पाहिजे. ही तुमची झाली सुपर इम्पोज बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता जिथे निगेटिव्ह मुवमेंट्स आहे त्याला तुम्ही हॅच केलं तरी चालेल आणि नाही केलं तरी काही फरक पडत नाही. MPSC ला तुम्हाला असे कलर्स द्यायची गरज नाही. उगाच फॉर्मने करत बसायचं नको तिथं. याला म्हणतो मी BMD इन किलो न्यूटन मीटर. ओके, BMD इन किलो न्यूटन मीटर. दिस इज युअर फायनल आन्सर. कळालं का मला सांगा. लेवल अप होती मित्रांनो. लेवल अप इन द सेन्स कॅल्क्युलेशन फक्त वाढले आणि ते पण कॅल्क्युलेशन असे काही इंजिनिअरिंग लेवलचे कॅल्क्युलेशन नव्हते. ते तुम्हाला इयत्ता 10वी इयत्ता 9वीला आपण एरियाज फाइंड आउट करतो, CG फाइंड आउट करतो, फर्स्ट इयरला सेकंड इयरला करतो, तेच होते. सिंपल कॅल्क्युलेशन होते. कळालं का मला सांगा. बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुमची आली. तुम्हाला इथे 8 ते 10 मार्क भेटून जातील आरामशीर. कळतंय का मला सांगा. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे. आशा करतो तुम्हाला सगळं कळालं असेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, माझं शिकवणं आवडलं असेल, कळालं असेल, कदाचित ते स्लो होऊ शकतं, कदाचित ते फास्ट होऊ शकतं, तुमच्याकडे ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही युट्यूबवर त्याला स्लो किंवा फास्ट करू शकता. थोडासा मोबाईलचा ब्राईटनेस इन्क्रीज करा. तरी मी इथे फार लाइटिंग आणण्याचा प्रयत्न केलाय, तरी तुम्ही मोबाईलचा ब्राईटनेस फुल ठेवला तर एकदम क्लिअर तुम्हाला सगळं दिसेल. आणि जर व्हिडिओ कळाला असेल, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. कोणताही तुमचा न्यूमरिकल अडला असेल स्ट्रक्चर मधला, तो तुम्ही मला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकू शकता. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्की देईल. तो कोणताही असो, स्ट्रक्चरचा कोणताही क्वेश्चन असो, एसएचा असो, टॉसचा असो, तुमचा RCCचा असो, स्टीलचा असो, सगळ्या क्वेश्चन कोणताही अडला असेल किंवा सर कसं करायचं, त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं, आपल्या पेपर 1च्या कोर्सला ऑलरेडी 40+ ऍडमिशन झाले मित्रांनो. 50 पहिल्या 50 स्टुडंट साठीच आपला डिस्काउंट आहे 25%. तुम्ही पण एनरोल करा. जर तुम्हाला पेपर 1 पूर्ण 8 सब्जेक्ट स्ट्रक्चर माझ्याकडून शिकायचे असतील, जशा टॉसच्या नोट्स भेटल्या तशा सिस्टमॅटिक वे मध्ये नोट्स पाहिजे असतील तर त्या कोर्सला एनरोल करा. नॉमिनल फी आहे, त्यातल्या त्यात 25% डिस्काउंट दिलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे आणि फक्त तुम्हाला न्यूमरिकल प्रॅक्टिस करायची आहे, तर न्यूमरिकल प्रॅक्टिस साठी 300+ न्यूमरिकलचा पण एक कोर्स आपण लॉन्च केलाय. ऑलरेडी त्याला 10 ते 15च्या पुढेच आता ऍडमिशन गेले असतील. तो पण आपली बॅच सुरू झाली आहे, त्याला पण एनरोल करा. त्यालाही पहिल्या 50 मुलांना आपण 25% डिस्काउंट दिलेला आहे. तर नक्कीच कोर्सेसचा लाभ घ्या मित्रांनो. यावेळेस 24ला तुम्हाला 150+ मार्क आणल्याशिवाय मी राहणार नाही, याची गॅरंटी तुम्हाला देतो. आणि गॅरंटी देतो इथं युट्यूबवर सांगतोय, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. ओके, चला, समजला असेल. व्हिडिओला फॉरवर्ड करा मित्रांमध्ये. बाय बाय.